शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। हनुमंतराव गिरमे थोडे बहुत शिकलेले, सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील सत्यशोधक होते। असे असले तरी स्वतंत्र प्रतिभा, धैर्य, दूरदृष्टी आदी मानवी गुणांचा हनुमंत गिरमे यांच्यात सुरेख संगम झाल्यानं त्यांनी सासवडकर यांच्या सत्यशोधकांच्या सहकार्याने आपल्या परीने शेती, व्यापार, औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली। कोपरगाव जिल्हा अहमदनगर येथे शेती घेऊन सामुदायिक आधुनिक शेतीचे नमुनेदार उदाहरण प्रस्तुत केले। स्वतंत्र पतपेढी निर्माण करून स्वतंत्र दुकाने उभी केली। अशा या कर्तृत्ववान सत्यशोधकाचं डिसेंबर 1926 साली अकस्मात निधन झालं। संदर्भ 1 दिनमित्र अंक डिसेंबर 1926। गिरमे हरिभाऊ बळवंतराव सुमारे 1898 ते 24 सप्टेंबर 1971। सासवडकर सत्यशोधकांनी शेती क्षेत्रात नवीन प्रयोग करून उद्यमशीलता कमावली। या प्रकल्पात सासवडकर हरिभाऊ गिरमे हे एक अग्रणी नाव होय। सासवडकरांनी कोपरगाव तालुक्यात जमीन घेऊन शेती केली, त्यात हरिभाऊ गिरमे ही सहभागी होते। पुढे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे 1600 एकर जमीन घेऊन 1932 साली माळी शुगर फॅक्टरी उभी केली। त्याचबरोबर येथे एक मॉडेल हायस्कूल उभे केले। या नाविन्यपूर्ण प्रकल्पात हरिभाऊ गिरमे यांचेही योगदान महत्त्वाचे राहिले। बेताचं शिक्षण घेतलेले हरिभाऊ गिरमे या साखर कारखान्याचे 1940 ते 1965 पर्यंत सतत 25 वर्ष कार्यकारी संचालक राहिले। प्रगतिशील कारखानदार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला। इसवी सन 1940 मध्ये पुणे येथे अखिल भारतीय माळी परिषदेचे 21वे अधिवेशन संपन्न झाले। या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान हरिभाऊ गिरमे यांनी भूषवलं। हरिभाऊ गिरमे यांचा जन्म सुमारे 1898 सालचा असून त्यांचे निधन 24 सप्टेंबर 1971 साली झाले। संदर्भ अखिल भारतीय माळी शिक्षण परिषदेचे कार्य सतीश जामोदकर। गुठाळ विठ्ठल महादेव गुठाळ हे फुले समकालीन सत्यशोधक असून पुणे येथे त्यांचा आडती व्यवसाय होता। सत्यशोधक समाज स्थापन होण्यापूर्वीच्या बैठकांना गुठाळ नियमित रविवारी उपस्थित राहत असत। 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली। या प्रसंगी गुठाळ यांनी तळी भंडार उचलून समाजाचं सभासदत्व स्वीकारलं। गुठाळ हे प्रसंगी सत्य धर्मोपदेशकाचेही कार्य करीत असत। एक सत्यशोधक वास्तू शांती केल्याने त्यांच्या आडतीतील भागीदारांनी आपली भागीदारी काढून घेतल्याने काही महिने गुठाळ आर्थिक अडचणीतही आले। अशा प्रसंगी पुणे येथील सत्यशोधक मित्र रामभाऊ म्हस्के यांनी त्यांची पाठराखण केली। अशा बिकट प्रसंगी गुठाळ सत्यशोधक मतावर ठाम राहिले। तसेच सत्यशोधक समाज स्थापन झाल्यावर ज्ञानोबा कृष्णाजी सरराणे आणि काशीबाई शिंदे यांचा विवाह 7 मे 1874 रोजी समाजमते संपन्न झाला। मात्र सनातन्यांनी या विवाहासमोर अनंत अडचणी उभ्या केल्या। अशा प्रसंगी पोलीस बंदोबस्त ठेवला गेला। बाबाजी राणोजी फुले यांनी 250 माणसे जमा केली। यावेळी महादेव गुठाळ व बाबाजी फुले यांनी परिश्रम घेऊन हे कार्य तडीस नेलं। संदर्भ महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक यदी फडके।